नमस्कार मित्रांनो. तर आज आपण सुरुवात करूया ठाणे शहर जिल्हा पोलीस भरती 2016. तर 2016 ठाणे शहर जिल्हा पोलीस पेपरला आपण सुरुवात करणार आहोत. तर आपण प्रश्न क्रमांक 1 कडे वळूयात. महाराष्ट्र विधानसभेत किती सदस्य असतात? तर जी विधानसभा आपली दर 5 वर्षाला होते, तर त्यामध्ये 288 सीटसाठी इलेक्शन केलं जातं. तर विधानसभा सदस्य किती असतात? 288. त्यानंतर प्रश्न क्रमांक 2, ग्रामसभेचे अध्यक्षस्थान कोण कोण भूषवतो? ग्रामसेवक, सरपंच, आमदार, खासदार. तर तो भूषवतो सरपंच. ग्रामसभेचं जे अध्यक्षस्थान असतं ते असतं सरपंचाकडे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 3, जिल्हा परिषदेच्या प्रशासनाचा प्रमुख कोण असतो? तर तो असतो मुख्य कार्यकारी अधिकारी. मित्रांनो, यामध्ये मी डायरेक्ट ऑप्शन वाचून दाखवत आहे तुम्हाला, कारण की व्हिडिओची मी प्रत्येक ऑप्शन वाचत बसलो तर व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल. त्याच्यामुळे आपण कमी साईजचा व्हिडिओ बनवूया, छान बनवूया. त्यानंतर प्रश्न क्रमांक 4, मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोठे नाही? तर माझ्या जेवढ्याही या आधीच्या प्रश्नपत्रिका आहेत त्यामध्ये हा खूप वेळेस रिपीट झालेला प्रश्न, पुणे. पुणे या ठिकाणी मुंबई या उच्च न्यायालयाचं खंडपीठ नाहीये. प्रश्न क्रमांक 5, चालू वर्षी अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन कोणत्या ठिकाणी संपन्न झाले? तर ते झाले याच जिल्ह्यात, ठाणेमध्ये. ठाणे या जिल्ह्यात पूर्ण झाले. मित्रांनो, एक रिक्वेस्ट आहे, जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. आणि व्हिडिओ जर तुम्हाला शेवटी आवडला असेल तर जाता जाता व्हिडिओला लाईक करून जा आणि मित्रांनाही शेअर करा. प्रश्न क्रमांक 6, प्राचीन रूढी परंपरा व चालीरीतींना अनुसरून वागणाऱ्या व्यक्तीला काय म्हणतात? तर त्यांना म्हणतात सनातनी. तर फास्ट घेतोय मी खूप, कारण की व्हिडिओ जास्त मोठा नको व्हायला, त्यामुळे तुम्ही ऍडजस्ट करून घ्या. तुम्हाला जर फास्ट वाटत असेल तर तुम्ही स्पीड थोडीशी कमी करू शकता. बाकी सर्व वेळ घालवण्यात काहीच अर्थ नाही, उगाच अर्ध्या तासाचा व्हिडिओ बनवण्यात काही मजा नाही. प्रश्न क्रमांक 7, विदुषी या शब्दाचे पुल्लिंगी रूप. हा मराठी व्याकरणचा प्रश्न आहे. यामध्ये आपण जीके आणि सायन्स हे दोनच कव्हर करणार आहोत. जे गणिताचे प्रश्न आहेत रिपीटेड ते आपण नंतरच्या सिरीज मध्ये कव्हर करूयात. तर ही सध्या आपली जीके आणि विज्ञानची सिरीज आहे, जुन्या प्रश्नपत्रिकांची. प्रश्न क्रमांक 31, भारताचे मुख्य न्यायमूर्ती कोण आहेत? तर 2016 साली होते न्यायमूर्ती TS ठाकूर. सध्याचे कोण आहेत? तर सध्याचे जे आपले चीफ जस्टिस ऑफ इंडिया आहेत, तर ते आहेत शरद अरविंद बोबडे. हे महाराष्ट्राचेच आहेत, नागपूरचे. तर हे तुम्ही सध्या मी आज 14 सप्टेंबर या दिवशी हा रेकॉर्ड करत आहे, त्या दिवशी हे आहेत. करंटमध्ये तुम्ही यांनाच उत्तर बरोबर द्यायचं आहे. तर ते झालं जुना डेटा, पण मी तुम्हाला सांगितलं होतं की जुन्या प्रश्नपत्रिकांवरती नवीन काय चेंजेस झालेले आहेत ते घेत आहे मी तुमचं, ते रिव्हिजन करून घेत आहे. तर हे करंट अफेअरचा क्वेश्चन आहे मित्रांनो. तर हे तुम्ही शरद अरविंद बोबडे लक्षात ठेवा. मी हेच नाही, सर्वच क्वेश्चन जे की चेंजेबल आहेत, जे की बदल आहेत त्यांच्यामध्ये, ते तुम्हाला लगेच करेक्ट करून घेतोय. प्रश्न क्रमांक 32, स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर. भारतीय गव्हर्नर म्हटलेला आहे इथे. तुम्ही स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर आहेत लॉर्ड माउंटबॅटन. पण स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर आहेत चक्रवर्ती राजगोपालचारी. तर पहिले जे 3 भारतरत्न आहेत त्यामध्ये चक्रवर्ती राजगोपालचारी यांचंही नाव आहे. मी तुम्हाला याआधीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे बऱ्याचदा भारतरत्न, मी त्यामध्ये सर्व कव्हर केलेले आहेत. तर त्यामध्ये तुम्ही बघू शकता. जर ती क्वेश्चन पेपर तुम्ही जुन्या क्वेश्चन पेपर बघा, त्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल. प्रश्न क्रमांक 33, भारताचे पहिले फील्ड मार्शल कोण? तर ते आहेत जनरल माणिक शॉ. जनरल माणिक शॉ हे भारताचे पहिले फील्ड मार्शल आहेत. प्रश्न क्रमांक 34, महाराष्ट्र राज्याची स्थापना केव्हा झाली? तर महाराष्ट्र राज्य स्वतंत्र झाला 1 मे 1960. कोणापासून झाला? गुजरात पासून. तर गुजरातचा आणि आपला महाराष्ट्राचा एकच आहे स्वातंत्र्य दिवस, 1 मे 1960.
त्यानंतर प्रश्न क्रमांक 35, भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण? तर ते आहेत श्रीमती प्रतिभाताई पाटील, महाराष्ट्राच्याच आहेत. प्रश्न क्रमांक 36, सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश कोण? सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश त्या आहेत फातिमा बेबी, न्यायमूर्ती फातिमा बेबी ह्या पहिल्या महिला न्यायाधीश, चीफ जस्टिस ऑफ इंडिया. प्रश्न क्रमांक 37, नोबेल पारितोषिकाच्या पहिल्या भारतीय महिला मानकरी कोण आहेत? तर त्या आहेत मदर तेरेसा. यांच्यावरती एक मूवी आलेला आहे, तो बघून तुम्ही त्यांच्या जीवनाचा परिचय घेऊ शकता मदर तेरेसा बद्दल. तर पहिल्या महिला आहेत की ज्यांना नोबेल पुरस्कार भेटलेला आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 38, महाराष्ट्र विधानसभेचे सभापती कोण आहेत? तर ते आहेत हरिभाऊ बागडे. तर हे 2016 साली होते सभापती, जे स्पीकर आपण त्यांना म्हणतो. तर सध्याचे कोण आहेत मी दाखवतो तुम्हाला. हा फोटो आहे नाना पाटोळे यांचा. हे सध्याचे जे महाविकास आघाडीचे सरकार आहे त्यांचे हे स्पीकर आहे, त्यांचे हे लोकसभेचे सभापती आहेत. लक्षात ठेवा नाना पाटोळे. तर लक्षात ठेवा नाना पाटोळे कोणत्या पक्षाचे आहेत? ते इंडियन नॅशनल काँग्रेस म्हणजेच राष्ट्रवादीचे नेते आहेत. प्रश्न क्रमांक 39, महाराष्ट्राचे राज्यपाल कोण आहेत? तर विद्यासागर राव. विद्यासागर राव बऱ्याच जणांना माहीत असतील. विद्यासागर राव हे भारतीय जनता पक्षाचं जेव्हा सरकार होतं तेव्हा ते विद्यासागर राव हे राज्यपाल होते. पण सध्याचे कोण आहेत? सध्याचे आहेत इथे बघू शकता तुम्ही, हे आहेत भगतसिंह कोश्यारी. हे सध्याचे जे मी आज 14 सप्टेंबर 2020 रोजी व्हिडिओ रेकॉर्ड करत आहे त्यावेळेस जे म्हणजे महाविकास आघाडीचं सरकार आहे त्यावेळेस हे राज्यपाल आहेत महाराष्ट्राचे. तर यांच्याबद्दल थोडीशी माहिती देतो. हे उत्तराखंडचे मुख्यमंत्री सुद्धा राहिलेले आहेत. सध्या ते महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून काम करत आहेत. प्रश्न क्रमांक 40, महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक कोण आहेत? तर ते होते प्रवीण दीक्षित. सध्याचे कोण आहेत? तर सध्याचे जे DGP आहेत, जे पोलीस महासंचालक आहेत ते आहेत SK जयस्वाल. तर इथे तुम्ही त्यांचा फोटो बघू शकतात. हे आहेत ते पोलीस महासंचालक सध्या असलेले महाराष्ट्र राज्याचे SK जयस्वाल. आणि मुंबईचे आयुक्त कोण आहेत? मुंबईचे आयुक्त आहेत परमबीर सिंह. परमबीर सिंह लक्षात ठेवायचे. मी नंतर त्यांचा जर क्वेश्चन आला तर त्यांचाही फोटो दाखवून दे. पण हे दोन प्रश्न सध्या लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 41, भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत? तर SN झैदी. SN झैदी हे 2016 साली मुख्य निवडणूक आयुक्त होते. सध्याचेही सांगतो मी तुम्हाला. तर इथे बघू शकता तुम्ही, जे भारताचे निवडणूक आयोगाचे जे आयुक्त आहेत ते आहेत सुनील अरोरा. सुनील अरोरा हे चीफ इलेक्शन कमिशनर आहेत पूर्ण भारताचे. तर यांचा जो कार्यकाळ असतो चीफ इलेक्शन कमिशनरचा म्हणजेच आयुक्ताचा, तो असतो 6 वर्षाचा किंवा 65 वर्ष त्यांचं वय झालं की ते रिटायर होऊन जातं. त्यानंतर यांची नियुक्ती कोण करतं? तर जे चीफ इलेक्शन कमिशनर असतात तर त्यांची नियुक्ती कोण करतं? तर ते करतात राष्ट्रपती. आणि यांचा पगार जो असतो तो असतो 2.5 लाख रुपये. यांचा कार्यकाळ सुनील अरोरा हे 2 डिसेंबर 2018 पासून भारताच्या निवडणूक आयोगाचे आयुक्त म्हणून त्यांनी पदभार स्वीकारला 2 डिसेंबर 2018. आणि त्याआधी कोण होते? झैदी होते, SN झैदी. प्रश्न क्रमांक 42, कोणत्या शहराला भारताची आर्थिक राजधानी म्हणतात? तर सर्वांनाच माहित आहे मुंबई. मुंबई आहे आर्थिक राजधानी भारताची. त्यानंतर प्रश्न क्रमांक 43, भारतात किती राज्य आहेत? तर भारतात एकूण 29 राज्य आहेत. सध्याचे जे असलेले आहेत राज्य ते आहेत 28. लक्षात ठेवा 28 राज्य आहेत सध्या. 2020 चा डेटा सांगतोय. आणि युनियन टेरिटरी ज्या आहेत त्या 8 आहेत.
28 मध्ये एक राज्य यामध्ये जम्मू काश्मीर कमी झालेला आहे. जम्मू काश्मीर आणि लडाख ह्या 2 युनियन टेरिटऱ्या ऍड केलेल्या आहेत. जम्मू काश्मीर आणि लडाख या 2 युनियन टेरिटऱ्या म्हणजेच त्याला आपण केंद्रशासित प्रदेश म्हणतो. तर ती असा डेटा आहे. 28 राज्य आहेत सध्या आणि 8 केंद्रशासित प्रदेश. प्रश्न क्रमांक 44. महात्मा गांधी यांच्या समाधी स्थळाचे नाव काय? तर ते आहे राजघाट. प्रश्न क्रमांक 45. दार्जिलिंग हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात येते? तर ते येते पश्चिम बंगालमध्ये. प्रश्न क्रमांक 46. मूकनायक हे पाक्षिक कोणी सुरू केले? तर ते सुरू केले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. मूकनायक. प्रश्न क्रमांक 47. चंद्रग्रहण केव्हा दिसते? तर ते दिसते पौर्णिमेला. चंद्रग्रहण केव्हा दिसते? पौर्णिमेला. प्रश्न क्रमांक 48. महाराष्ट्रातील पोलीस आयुक्तालयांची संख्या किती? तर टोटल आहे 10 पोलीस आयुक्तालयांची संख्या आहे. प्रश्न क्रमांक 49. महाराष्ट्रातील सर्वाधिक नक्षलग्रस्त जिल्हा तो आहे गडचिरोली. प्रश्न क्रमांक 50. नाथसागर हे धरण कोठे आहे? तर ते आहे पैठणला. लक्षात ठेवा, पैठण. मी डॅम्स म्हणजे जे धरण आहे धरणांचा एक व्हिडिओ टाकलेला आहे. त्यामध्ये लोकेशन, धरण आणि त्यांच्या सर्व माहिती मी त्यामध्ये सांगितलेले आहेत. प्रश्न क्रमांक 51. भारताच्या परराष्ट्र मंत्री कोण आहेत? तर त्यावेळेस होत्या सुषमा स्वराज. 2016 साली परराष्ट्र मंत्री होत्या सुषमा स्वराज. इथे तुम्ही बघू शकता जे सध्याचे जे एक्सटर्नल अफेअर्स मिनिस्टर आहेत किंवा मग आपण त्यांना परराष्ट्र मंत्री असं म्हणतो, ते आहेत सुब्रमण्यम जयशंकरन. तर हे आपले सध्याचे परराष्ट्र मंत्री आहेत. प्रश्न क्रमांक 52. स्कूल ऑफ आर्टिलरी कोठे आहे? तर ती आहे देवळाली. देवळाली कुठे आहे? नाशिकमध्ये. प्रश्न क्रमांक 53. हवाई दलातील सर्वात वरिष्ठ अधिकाऱ्याचा दर्जा कोणता? तर तो आहे ऍडमिरल. हवाई दलातील सर्वात वरिष्ठ अधिकाऱ्याचा दर्जा. प्रश्न क्रमांक 54. नियोजन आयोग बरखास्त करून कोणत्या आयोगाची स्थापना झाली? तर ती झाली नीती आयोगाची. नीती आयोग स्थापन करण्यात आला. प्रश्न क्रमांक 55. माउंट आबू कशासाठी प्रसिद्ध आहे? तर ते आहे थंड हवेचं ठिकाण. माउंट आबू थंड हवेच्या ठिकाणासाठी प्रसिद्ध आहे. प्रश्न क्रमांक 56. महाराष्ट्राचे गृहमंत्री कोण? तर ते आहेत देवेंद्र फडणवीस. तर 2016 साली पण सध्या कोण आहेत? सध्या जे आहे ते अनिल देशमुख. लक्षात ठेवा, अनिल देशमुख सर्वांना माहित आहे, त्यामुळे मी त्यांचा फोटो दाखवत नाही. खूप बेसिक प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 57. सुवर्ण मंदिर कोठे आहे? तर ते आहे अमृतसरला. प्रश्न क्रमांक 58. भारतातील लोकसंख्येच्या मानाने सर्वात मोठे राज्य कोणते? थोडा प्रश्न दिसायला अडचण होते. प्रश्न थोडं स्कॅनिंग नीट झालेलं नाहीये याचं. तर सर्वात मोठे जे राज्य आहे ते आहे उत्तर प्रदेश लोकसंख्येच्या मानाने, आणि एरियाच्या मानाने राजस्थान हे एरियाच्या मानाने 1 नंबरला येतं आणि लोकसंख्येच्या मानाने उत्तर प्रदेश हे 1 नंबरला येतं. प्रश्न क्रमांक 59. चालू वर्षी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोणत्या ठिकाणी संपन्न झाले? तर ते झाले पिंपरी, पुणे. प्रश्न क्रमांक 60. भारतरत्न किताब मिळवणारा पहिला खेळाडू कोणता किंवा कोण? तर तो आहे सचिन तेंडुलकर. सर्वांना माहित असेल. तर हा फर्स्ट स्पोर्ट्स पर्सन आहे की ज्याला भारतरत्न मिळालेला आहे. प्रश्न क्रमांक 61. खालीलपैकी ज्ञानपीठ पारितोषिक विजेते लेखक कोण? तर ते आहेत भालचंद्र नेमाडे. बऱ्याचदा रिपीट झालेला प्रश्न आहे. वरचाही जो सचिन तेंडुलकरचा आहे तोही रिपीट झालेला आहे, हाही रिपीट झालेला आहे. प्रश्न क्रमांक 62. महाराष्ट्र राज्यात लोकसभेचे किती मतदारसंघ आहेत? तर लोकसभा लढवली जाते 48 जागांसाठी पूर्ण महाराष्ट्रात.
प्रश्न क्रमांक 63. 2015 साली खालीलपैकी कोणाला भारतरत्न हा किताब बहाल करण्यात आला? तर 2015 ला देण्यात आला अटल बिहारी वाजपेयी यांना. लक्षात ठेवा, 2015 ला वाजपेयी यांना, अटल बिहारी वाजपेयी यांना जे भारतरत्न देण्यात आला. प्रश्न क्रमांक 64. भारताचा पहिला अंतराळवीर कोण? यामध्ये मला एक सांगा, मी मागच्या रिसेंट जी आताची याच्या आधीची प्रश्नपत्रिका आहे त्यामध्ये 2 जणांची नावं सांगितलेली आहेत. इथे एक नाव आहे 2015चं. दुसरं नाव काय आहे ते तुम्ही कमेंट करायचे. 2 भारतरत्न देण्यात आली, दुसरं नाव तुम्ही कमेंट करायचं. भारताचा पहिला अंतराळवीर कोण? तर तो आहे राकेश शर्मा. प्रश्न क्रमांक 65. भारतामध्ये उपग्रह प्रक्षेपण केंद्र कुठे आहे? तर ते आहे श्रीहरिकोटा. उपग्रह प्रक्षेपण केंद्र. आणि पोखरणला काय आहे? पोखरणला आपण ज्या अणुचाचण्या करतो ते ठिकाण पोखरणला आहे. प्रश्न क्रमांक 66. महाराष्ट्रात नव्याने निर्माण करण्यात आलेला जिल्हा कोणता? तर तो आहे पालघर. पालघर हा नव्याने झालेला जिल्हा आहे किंवा केलेला. प्रश्न क्रमांक 67. आग्रा हे शहर कोणत्या नदीवर आहे? तर आग्रा हे यमुना नदीवरती आहे. लक्षात ठेवा, यमुना नदी. प्रश्न क्रमांक 68. भारतातील सर्वात कमी लोकसंख्येचे राज्य कोणते? तर ते आहे गोवा. सॉरी मित्रांनो, लोकसंख्येच्या दृष्टिकोनातून आहे सिक्कीम. आणि खाली जो प्रश्न आहे त्याचं मी आन्सर केलं खालच्याचं. प्रश्न क्रमांक 69. भारतातील क्षेत्रफळाने सर्वात लहान राज्य गोवा. तर 2 प्रश्न आहेत इथे बघू शकता तुम्ही. तर असेही प्रश्न येतात की सर्वात कमी लोकसंख्येचं जे राज्य आहे तर ते आहे सिक्कीम, आणि जे सर्वात लहान राज्य आहे क्षेत्रफळानं ते आहे गोवा. लक्षात ठेवायचं तुम्ही. प्रश्न क्रमांक 70. भारतातील 100% साक्षरता असणारे राज्य विचारले तर ते आहे केरळ. केरळ हे 100% साक्षरता असणारे राज्य आहे. आणि महाराष्ट्रातला जो जिल्हा आहे तो कोणता आहे? तो आहे सिंधुदुर्ग. प्रश्न क्रमांक 71. लोकसंख्येच्या नुसार भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो? तर तो लागतो 2रा. नंबर 1 ला कोण आहे मग? चीन. प्रश्न क्रमांक 72. सरदार सरोवर हा प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? तर तो आहे नर्मदा नदीवरती. नर्मदा नदीवरती सरदार सरोवर हा प्रकल्प आहे. तिथे स्टॅच्यू ऑफ युनिटी आहे. जगातली सर्वात उंच जी वास्तू जी मानतो आपण की ती आहे स्टॅच्यू ऑफ युनिटी, नर्मदा नदीच्या किनाऱ्यावरती आहे. त्यालाच आपण सरदार सरोवर प्रकल्प म्हणतो. प्रश्न क्रमांक 73. कृष्णा नदीचा उगम सातारा जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी झाला? तर तो झाला महाबळेश्वर या ठिकाणी, कृष्णा नदीचा उगम. प्रश्न क्रमांक 74. महाराष्ट्रात सर्वाधिक सिमेंट कारखाने कोणत्या जिल्ह्यात आहेत? तर ते आहेत चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सर्वाधिक सिमेंट कारखाने. प्रश्न क्रमांक 75. कळसुबाई हे महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ते आहे अहमदनगर जिल्ह्यात. कळसुबाई हे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर. त्यानंतर प्रश्न क्रमांक 76. महाराष्ट्रात हिमरू शालीचे उत्पादन कोणत्या शहरात होते? तर ते होते औरंगाबाद शहरामध्ये. प्रश्न क्रमांक 77. मिहान हा औद्योगिक प्रकल्प कोठे आहे? महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठ कोठे आहे? महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठ कोठे आहे? तर ते आहे नाशिकला. महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठ. प्रश्न क्रमांक 78. मिहान हा औद्योगिक प्रकल्प कोठे आहे? तर मिहान हा औद्योगिक प्रकल्प आहे नागपूरला.
प्रश्न क्रमांक 79, महाराष्ट्रात सर्वात जास्त महानगरपालिका असलेला जिल्हा कोणता? तर इथे बऱ्याच जणांना मुंबई वाटू शकतं, पण मुंबई नाहीये, ठाणे आहे. प्रश्न क्रमांक 80, महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता? तर तो आहे शेकरूखार. शेकरूखार हा महाराष्ट्राचा राज्य प्राणी आहे. मागच्या ज्या मला वाटते जी फर्स्ट क्वेश्चन पेपर आहे त्याच प्रश्नपत्रिकेमध्ये त्यामध्ये मी त्याचा फोटो दाखवलेला आहे. तर मी इथे दाखवत नाही, कारण की तुम्ही तो व्हिडिओ बघून घ्यावा त्यासाठी. प्रश्न क्रमांक 81, भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष कोण आहेत? तर ते आहेत अमित शहा. अमित शहा हे त्यावेळेसचे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष होते. सध्याचे सांगतो मी. तर हे आहेत जे पी नड्डा. जे पी नड्डा हे सध्याचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आहेत. तर जुने अध्यक्ष होते ते अमित शहा आणि सध्याचे जे आहेत जे पी नड्डा. मी आताच त्यांचा फोटो दाखवला तुम्हाला. प्रश्न क्रमांक 82, तेलंगणा राज्याची राजधानी कोणती? तर तेलंगणाची राजधानी आहे हैदराबाद. तेलंगणाची राजधानी आहे हैदराबाद. प्रश्न क्रमांक 83, भारताचे उपराष्ट्रपती कोण आहेत? तर ते आहेत मोहम्मद हामिद अन्सारी. भारताचे उपराष्ट्रपती. व्यंकय्या नायडू. तर व्यंकय्या नायडू हे सध्याचे उपराष्ट्रपती आहेत. इथे तुम्ही त्यांचा फोटो बघू शकतात. हे सध्याचे जे असलेले आहेत आपले उपराष्ट्रपती आहेत, व्यंकय्या नायडू. राष्ट्रपती कोण आहेत? राष्ट्रपती आहेत प्रेसिडेंट रामनाथ कोविंद. लक्षात ठेवायचे रामनाथ कोविंद. प्रश्न क्रमांक 84, लोकसभेचे सभापती कोण आहेत? तर लोकसभेचे सभापती सुमित्रा महाजन. सुमित्रा महाजन या 2016 साली लोकसभेच्या सभापती होत्या. तर हा इथे तुम्ही फोटो बघू शकता ओम बिर्ला यांचा. तर हे सध्याचे जे आहेत लोकसभा स्पीकर आहेत, म्हणजेच आपण त्यांना लोकसभा अध्यक्ष, स्पीकर, सभापती असं म्हणतो त्यांना, जसं की आताच मी सांगितलं लोकसभेचे सभापती. तर ओम बिर्ला यांनी 2019 रोजी अध्यक्ष किंवा सभापती म्हणून पदभार स्वीकारला. यांची जी अपॉइंटमेंट असते, ज्यांची जी नियुक्ती असते, ते लोकसभेचे सर्व मेंबर्स मिळून यांची नियुक्ती करतात आणि यांचा पगार असतो 1,25,000. तर लोकसभेचे सभापती सुमित्रा महाजन यांच्यानंतर कोणी जागा घेतली? तर ती घेतली ओम बिर्ला यांनी. ओम बिर्ला. आणि सुरुवातीचे जे पहिले जे सभापती होते लोकसभेचे ते होते गणेश वासुदेव मावळणकर. कोण होते? गणेश वासुदेव मावळणकर. तर ते पहिले लोकसभेचे सभापती होते. प्रश्न क्रमांक 85, महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष कोण आहेत? तर ते आहेत विजया रहाटकर. विजया रहाटकर महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा. प्रश्न क्रमांक 86, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती कोण? तर धारेंद्र वाघेला. प्रश्न क्रमांक 87, महाराष्ट्राचे मुख्य सचिव कोण आहेत? तर स्वाधीन क्षत्रिय हे महाराष्ट्राचे मुख्य सचिव आहेत. प्रश्न क्रमांक 88, दरवर्षी पोलीस स्मृती दिन कधी पाळण्यात येतो? तर तो पाळण्यात येतो 21 ऑक्टोबर. बऱ्याचदा रिपीट झालेला प्रश्न. प्रश्न क्रमांक 89, सध्या भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर कोण आहेत? तर ते रघुराम राजन. तर 2016 साली रघुराम राजन होते. इथे बघू शकता तुम्ही, हे आहेत शक्तिकांत दास. यांचा फोटो बघून घ्या. हे सध्याचे RBIचे गव्हर्नर आहेत, म्हणजेच भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर. आधी कोण होते? रघुराम राजन. आणि सध्या कोण आहेत? शक्तिकांत दास. प्रश्न क्रमांक 90, आंबोली हे प्रसिद्ध पर्यटन स्थळ कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ते आहे सिंधुदुर्ग.
प्रश्न क्रमांक 93. खालीलपैकी कोणता मूलभूत हक्क नाही? हक्क मूलभूत नाही, तर तो आहे संपत्तीचा हक्क. संपत्तीचा हक्क हा हक्क मूलभूत हक्क नाही. त्यानंतर प्रश्न क्रमांक 94. एकाच काळात झालेल्या व्यक्तींना काय म्हणतात? तर त्यांना म्हणतात समकालीन. प्रश्न क्रमांक 97. हे थोडे मिक्स येत आहे प्रश्न, त्यामुळे थोडस खालीवरी होत आहे. थोडे जीकेचे प्रश्न कसे असे मिक्स असतात, त्यामुळे काही प्रश्न व्याकरणाचे, काही गणिताचे येत आहेत. पुढीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी आहे? तर ती आहे नर्मदा नदी. प्रश्न क्रमांक 98. महाराष्ट्रात एकूण किती जिल्हे आहेत? तर ते आहेत 36. प्रश्न क्रमांक 99. रेला हा पारंपरिक लोकनृत्य प्रकार महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्यात आढळतो? तर तो आहे गडचिरोली. शेवटचा प्रश्न. औरंगाबाद शहराचे प्राचीन नाव काय? तर ते आहे खडकी. खडकी हे औरंगाबादचे प्राचीन नाव आहे. तर मित्रांनो, माझ्या व्हिडिओला जाता जाता लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा मित्रांना. तुमचे जे मित्र पोलीस भरतीची तयारी करत आहेत त्यांना हे द्या. आणि विनंती आहे की माझ्या नवीन सुरू झालेल्या करंट अफेअर या सिरीजला तुम्ही जॉईन व्हा. फ्रीमध्ये देतोय मी करंट अफेअरचे खूप चांगले क्वेश्चन त्यामध्ये एक्सप्लेन करत आहे. तर ती ही सिरीज तुम्ही तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचवावी. MPSC पर्यंतचे आणि पोलीस भरती ते MPSC जेवढ्याही महाराष्ट्र स्टेटच्या एक्झाम आहेत तेवढ्या एक्झामसाठी उपयुक्त असलेले ते करंट अफेअर्स आहेत. तर थँक्यू मित्रांनो.